10% तुम्हाला बघायला मिळणार। नाव उद्या संध्याकाळी सांगेन, थोडं थांबावं लागेल। खरोखरच दादा नाव ऐकायला आम्ही सुद्धा उत्सुक आहोत आणि अभिनंदन आहे त्यांचं सुद्धा। प्रचिती मोटर्स बघा 12वा खेळाडू पाठवायचा आहे। प्रचिती मोटर्स बघा कॅप्टन कॉमेंट्रीला आम्ही बसलो, पहिला चेंडू टाकला, दोन्ही खेळाडू नसले, ज्या संघाचा नसला 3 धावा एकदा का उच्चारल्या तर त्या रिटर्न परत येणार नाही, पेनल्टी लागणार म्हणजे लागणार। आणि हे सकाळपासून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय। चला नितीन सर, तुम्ही पाहायला गेलं तर फलंदाजी स्ट्राईकवर आणि गोलंदाजी सुद्धा स्ट्राईकवर आहेत, ते दोन्ही बंधू आहेत। बघूया बंधू मध्ये काय घडतंय ते। नॉन स्ट्राईकला तुम्ही दीपला बघतायत आणि स्ट्राईकला मॅन ऑफ द मॅचचा हीरो देवेश पाटील। मूर्ति लहान कीर्ति महान, छोटा पैकेट इलाका किसका भी हो, धमाका देवेश पाटील का ही होता है, ते बघायला भेटेल तुम्हाला। कारण तुमच्याकडे बघा गुणवत्ता परीस जर असली तर हाईट महत्त्वाची नसते। सचिन सरांची हाईट किती आहे? 5.5, मात्र धमाका काय पूर्ण जगाने बघितला। दोघे भाऊ आहेत आमने सामने, आता कोणाला येईल का चक्कर या मॅच मध्ये, कारण या दोघा भावांची होणार आहे टक्कर। ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना, दोन्ही भावांना। आकाश पाटील गोलंदाजी मार्कवर, पहिला हात चेंडू बघा कट करायचा होता, कुठे स्क्वेअर कट करायचा होता, आता मात्र चेंडू फसून तिकडे गेलेला आहे। लॉंग स्टॉप रिझन मध्ये सुरुवात होते ब्रँडेड चौकारानं। 4 धावा बिनगडी बाद। भरलेला होता पहिला गाव माझा जांभरी होता, हिरवे हिरवे झाडांशी भरलेला होता। गेल्या वर्षीच्या आठवणी ताज्या आहेत हे दोन्ही संघ। आकाशचा तो षटकार, हो हो हो, हेलिकॉप्टर बघा, कॉन्फिडन्स थोडा लागतो हेलिकॉप्टर खेळायचा म्हणजे। टेनिस विश्वातील सध्या कृष्णा सातपुते नंबर 1 वर आहेत आणि महेंद्रसिंग धोनी यांना कोण विसरणार हेलिकॉप्टर शॉट। आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 5 बिनगडी बाद। प्रथम फलंदाजी करताना बघायचं आहे 2 सख्खे भाऊ इकडे आहेत। एकाच संघामध्ये आपण ग्रँड फ्लावर, अँडी फ्लावर हे 2 सख्खे भाऊ बघितले। स्टीव्ह मार्कवा हे सुद्धा 2 सख्खे भाऊ बघितले। टेनिस विश्व भरत पाटील, भानुदास पाटील हे 2 सख्खे भाऊ। आहा, आता मात्र बघा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, उंच उडी मारली होती, एका हाताने प्रयत्न केला होता। या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 7। मित्रांनो, एक असा खेळाडू जो आयुष्यामध्ये शून्यावर कधी बाद झाला नाही। 7 वर्ष क्रिकेट खेळले यशपाल शर्मा, डायरेक्ट कडक शॉट होता। ज्याप्रमाणे लहान मुलांच्या हातामध्ये आपण लॉलीपॉप देतो आणि लॉलीपॉप खाता खाता तो लॉलीपॉप कसा खाली पडतो, तसा हा चेंडू खाली पडला असं म्हणायला हरकत नाही, लक म्हणावं लागेल। त्या फलंदाजाचं धावसंख्या ती म्हणजे 8 हा है टेनिस विश्वाचा पट्टा, नाम है देवेश पाटील। बॅकफुट पंच करतायत, पुन्हा एकदा हातामध्ये चेंडू आहे, पुढे आले होते, स्टेप आउट झाले होते दिवेश पाटील, म्हणायला हरकत नाही। क्रिकेटचा महासंग्राम आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग यूट्यूबच्या माध्यमातून 197 देशमध्ये सध्या आज परीक्षे जर बघितलं तर खूप धमाल चालले, कमाल चालले। शुभेच्छा आलेल्या आहेत तुमच्या या स्पर्धेसाठी, काय म्हणाल तुम्ही? फुल टॉस चेंडू आहे, खेळाडू खाली आहे, बघायचं आहे। हा बघा हे काय झालं, खाजरी तर पागन आयली पण पाग वरती घेतला आणि खाजरी निघून गेली। खरोखरच सर त्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचं खूप मनापासून धन्यवाद। आणि तुम्ही पाहत आहोत दीप यांचा कॅच ड्रॉप केलेला आहे, तो खूप महागात पडणार आहे। आणि दीपने गेल्या मॅचला नेक्स्ट मॅचला हवाई फायर सुद्धा केलेली होती। हो यस, तो वर्ल्ड कप मला आठवतोय परेश, स्टीव्ह बॅटिंगला होते आणि हर्षल गिब्सनी मिड विकेटला त्यांचा एक कॅच सोडला, तेव्हा स्टीव्हनी सांगितलं बेटा तूने ये कैच नहीं अपने हाथ से वर्ल्ड कप छोड़ दिया, ये मॅच छोड़ दिया। तसं इथे घडेल का बघायचं आहे। षटक संपते पहिलं, धावसंख्या ती डबल फिगर मध्ये, ती म्हणजे 10। खरोखरच नितीनदा कॅच विनर असतो, कॅच सोडला म्हणजे
मॅच सोडला असं होतंय आणि दोन्ही संघांना खूप मेहनत घ्यावी लागेल. अटीतटीचा सामना आहे दोन्ही संघासाठी आणि दोन्ही संघामध्ये दोन्ही कर्णधार आहेत. दोन बंधू मध्ये सामना पाहत आहोत. 10 आकडा आला. येस अंपायर. कमिटी मेंबरने बघायचं आहे. शूज चेंज करायचं असेल तर 10 का दम कौन होगा सिंगम. 10 आकडा आहे. स्मृती मानधना आत्ताच एक वनडे क्रिकेटमधील परेश 10वं शतक इंडियन टीममधून तिने केलं. ते तिचं 10वं शतक आणि तो एक रेकॉर्ड सुद्धा झाला कारण आकडा आहे तो म्हणजे 10. खरोखरच तुम्हाला एक सांगतो नितीन सर, आपल्या राईट साईडला बसलेले ते मुंबईवाले फुलवाले सकाळी 9 वाजता हजर न राहता सन्माननीय महेश नारायण घरत यांच्याकडून कैलासवासी नारायण शंकर घरत अर्नाला जांभूळपडा यांच्याकडून देणगी आल्याबद्दल 2000 धन्यवाद दादा. खरोखर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी आहे. बघायचं आहे दुपारचं वातावरण. दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच आहे. एका साईडला दिवेश पाटील आणि बघायचं आहे दुसऱ्या साईडला हे दीप. एकाच राशीचे 2 खेळाडू आहेत. संघामध्ये 2 सक्के अपोजिट भाऊ आहेत. मदन वजे आणि महेश वजे मी बघतात चकाकणाऱ्या ट्रॉफ्या 6 ट्रॉफ्या त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. दादा धन्यवाद. जेवढं काही सन्मान्य मदन वजे आणि महेश वजे यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. 1 नाही 2 नाही डायरेक्ट 6 ट्रॉफ्या या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत. मुंबई फुलवाले सर्व ग्रुप इकडे आलेले आहेत. धमाल करतायत. उद्या याच टायमाला जागा नसेल मित्रांनो या मैदानावर कारण उद्या आहे रविवारचा दिवस. परेश सुट्टीचा दिवस आहे. मॅच का थांबलंय? बुटासाठी थांबलंय. खरोखरच आपल्यासाठी टायमिंग कमी आहे. घाई करायची आहे. टाइमचं महत्त्व तुम्हाला नक्कीच नितीन सर सांगतील. टाइमचं महत्त्व काय असतंय. बघा नेपोलियन राजा यांनी सगळ्या लढाया जिंकल्या परेशजी, पण एक लढाई अशी होती त्या लढाईमध्ये नेपोलियन राजा फक्त 1 मिनिटा उशिरा पोचला आणि तो लढाई हरला. तर 1 मिनिटामध्ये काय होऊ शकतं म्हणून वेळ वाया घालू नका प्लीज. सर तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुम्हाला आगरी युवा प्रतिष्ठान आगरी प्रीमियर लीग बद्दल काय बोलू शकता तुम्ही, म्हणजे तुम्ही काय व्यक्त करू शकता. बघा आगरी समाजाचं नाव तर आता 7 समुद्रा पार इकडे झालेलं आहे. त्याच्यामध्ये जगदीश पाटील दादूस यांचा खूप मोठा हात आहे. अनुजा पाटील जी इंडियन टीममध्ये खेळते. त्याच्यानंतर भिवंडीची डॉली पाटील हिचं वय वर्ष फक्त आहे 10 आणि तिने धरमतर ते गेट ऑफ इंडिया हे 40 किलोमीटरचं अंतर फक्त 10 तासामध्ये क्रॉस केलं. आगरी समाज वसईचा स्वप्नील पाटील जो UAE या संघामधून खेळतो. मग आगरी समाज दिबा पाटील जे आता विमानतळ झालेला आहे नवी मुंबई, म्हणजे किती किती अभिमान वाटला पाहिजे परेश. यस सर खरोखरच अभिमान तर वाटतोय. पहिला चेंडू आहे बॅट अँड पॅड. चेंडू 1 बाउन्स जाईल का? यस. पण आता बदल जाऊन जायलाय माझे गावानं बिल्डर यायलाय. पण आता बदल जाऊन जायलाय माझे गावानं बिल्डर यायलाय. धन्यवाद धन्यवाद. धाव संख्या ती म्हणजे 14. वयाच्या 14व्या वर्षी शालेय क्रिकेटमध्ये सचिन सरांनी सगळ्यात प्रथम शतक जे साजरं केलं होतं ती बॅट सचिन सरांना टेनिस विश्वातील अनिल गुरव साहेबांनी दिली होती. पुन्हा एकदा फुलपीट डिलेव्हरी. बघा कव्हर्स मुंबईचा मरीन ड्राईव्ह, सचिन सरांचा स्ट्रेट ड्राईव्ह आणि क्रिकेटचा कव्हर ड्राईव्ह काय फेमस आहे. यस सर खरोखरच कव्हर ड्राईव्ह करताना खेळत अतिशय चांगली फटकीबाजी चालू आहे आणि आमच्या गावातला प्लेअर आहे मुक्काम पाड्यामधला दीप घरत काय फलंदाजी करत आहे. आणि तसंच दीपक म्हात्रे प्रचिती मोटर्सचे ओनर त्यांचं आगमन झालेलं स्टेजवर यायचं आहे. चला प्रचिती मोटर्स संघ मालक आहे शेट आहे प्लीज तुम्ही शेट या. क्या बात आहे. बघा एका साईडने आली किवी काटकर, दुसऱ्या साईडने आली सई तामणकर आणि मधून निघून गेला रमेश भाटकर. यस सर खरोखरच मधून गेला रमेश भाटकर आणि तो मधून जाता जाता त्याने बाउंड्री पार केलेली आहे आणि चौकार. या चौकारानं संघाची धाव संख्या पुढे सरकले ती म्हणजे आणि 22. खरोखरच सर नितीन सर हॅट्रिक बसलेला आहे. 3 चौकारची हॅट्रिक.
क्या बात आहे. चौकारांची हॅट्रिक झालेली आहे. समोरच्या संघासाठी प्लस पॉईंट आहे. पुन्हा एकदा थोडासा बॅक पॉईंट पंच केलाय. कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघतायत आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 23. मुलतान का सुलतान वीरेंद्र सेहवाग टेस्ट क्रिकेटमध्ये 23 शतकं ज्यांच्या नावावर होती आणि गांगुली सरांनी सांगितलं होतं का याच्यासारखा ओपनर मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच बघितला नाही. पुढचा चेंडू आहे. थोडंसं ग्रीप पकडली. चकवा चेंडू परेश काय असतो तो आता बघायला मिळाला. या गोलंदाजाचं कौतुक झालं पाहिजे. काय म्हणशील? खरोखरच सर चौका चेंडू बघायला भेटतोय. चांगली गोलंदाजी होत आहे. आणि कोण आहे? दिवेश आहे समोर. गेल्या वर्षी त्यांनी फायनल सामना जिंकवलेला तो दिवेश पाटील. साहिल घरातला तुम्ही बघताय. स्क्वेअर कट करायचा होता. परफेक्ट टायमिंग झाला नाही. शॉर्ट थर्डमॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण बघितला. सिंगल्स मिळाली आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 24. खरंच नितीन सर दिवेश पाटील हे थोडं चगमगत आहेत. त्यांच्या बॅटीवर बॉल येत नाही. हो यस कारण याचे सर्व श्रेय मी खरोखर गोलंदाजाला देईन. परेश जर म्हटलं तर आज शनिवारचा दिवस आहे. गर्दी आहे. अर्ध्या तासाने गर्दी ही सुद्धा वाढेल आणि उद्याचा दिवस तर मला तर उच्चांक जागा मला वाटतं नाही भेटणार. खरोखरच सर नितीन सर संध्याकाळच्या वातावरणामध्ये प्रेक्षक वाढणार आहेत आणि मला तिकडनं एक कॉल आलेला प्रेक्षकांचा की आगरी भाषेमध्ये कॉमेंट्री झाली पाहिजे. आगरी प्रीमियर लीग आहे तर आगरी भाषा त्यांना ऐकायची आहे. आजच नाही कारण उद्याचा दिवस बाकी आहे. ट्रेलर आहे. पुरा पिक्चर उद्या ऐकायला मिळणार. टेन्शन घेऊ नका. सैराटच्या भाषेमध्ये थोडीशी कॉमेंट्री होणार. त्याचे डायलॉग येणार. नटसम्राटचे डायलॉग येणार. टाइमपास चित्रपटाचे डायलॉग येणार आणि जेव्हा 3 अनमोल रत्न इकडे येतील जगदीश पाटील, दादूस आणि सोनाली भोईर. आकाश वरती आहे. आकाश मैदानावर गोलंदाजी करतोय तो सुद्धा आहे आकाश. शॉट आपल्यान चेंडू पुल अप केलाय. बघायचं आहे मला पत्ता करायचा होता गुल कारण मी आहे पॉवरफुल. खरोखरच नितीन सर तेव्हाशी म्हटलं होतं आपण तर या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 28. 28 धावा आहे. क्या बात आहे. फ्लिक बघा. मोहम्मद अजरुद्दीन स्टाईल मध्ये फ्लिक केला. खेळाडू तिकडे अवेलेबल आहे. सिंगल्स मिळाली आणि सिंगल्सनी धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 29. 29 धावा. षटक चालू आहे. तिसरं तुम्ही मॅच बघताय. बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा आणि प्रचिती मोटर्स बोळिंज या 2 संघामध्ये टॉस जिंकला. बिलोजी स्पोर्ट्सने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं व आमंत्रित केलं ते म्हणजे प्रचिती मोटर्स बोळिंज या संघाला. आकाश फुलटॉस चेंडू आहे. अपील झालाय. अंपायर सांगतायत नाही. आउटसाइड लेग स्टंप दाखवून दिलेली आहे. लेग बायचा इशारा आणि धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 30. आत्ताच परेश बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये विराट कोहलीने जे शतक मारलं ते त्याच्या टेस्ट क्रिकेटच्या आयुष्यामधलं 30वं शतक होतं. धावसंख्या ती म्हणजे 30. यस सर तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला भेटतोय पूर्ण इतिहास. शॉट ऑफ लेन पुन्हा एकदा जागा बनवायची होती नाही. जबरदस्त कॅच. मोठी विकेट आहे. अब बड़ी मछली परेश अगर पकडनी है तो समंदर में छलांग तो लगानी पडेगी. बोटीमध्ये उभं राहून मोठा मासा मिळणार नाही. धन्यवाद धन्यवाद. महेश घरात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगली हाईट आहे. चांगली पर्सनॅलिटी आहे. मात्र हाईट आणि पर्सनॅलिटी नाही तुमच्यामध्ये गुणवत्ता पाहिजे. आकाश वेलबोल
खरोखरच नितीन सर आकाशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होत आहे. हो यस इट इज नो डाऊट, कारण आकाशकडे तो स्किल आहे, ते टायमिंग आहे गोलंदाजी करताना, व्हॅरिएशन सुद्धा आहे. गुड बॉल. पुन्हा एकदा बघा ब्लॉकलचा अटॅक तुम्ही बघितलं, थ्रो चांगला आहे. आणि आकाशबद्दल परी जर बोलायचं झालं तर जास्तीत जास्त चेंडू यॉर्कर. ते म्हणतात ना, रस्त्यावर चालायचे असेल तर स्कूटर, जगायचं असेल तर वॉटर, आणि विकेट घ्यायचे असेल तर यॉर्कर चा ब्रह्मास्त्राचा उपयोग करावा लागतो. 3 षटकं संपलेले आहेत. स्ट्रॅटेजी टाइम आउट. हॅलो 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 जे आम्हाला आग्री युवा प्रतिष्ठान आग्री प्रीमियरसाठी देणगी आलेली आहेत त्यांची नाव सादर करत आहोत मी. साईराज वेल्डर 11,000 रुपये पुरापाडा, अशोक पाटील 5,000 रुपये काचेरीपाडा, भावेश पाटील सागर रिसॉर्ट 11,000 रुपये, केतन भोईर 3,000, विजय पाटील 5,000 बत्तालवाडी, सचिन पाटील 10,000 पादरीची वाडी, प्रभाकर भोईर सोसायटी 3,000, दीपक पाटील 1,000 शीतलवाडी, किशोर पाटील 5,000 मुक्काम, रमेश वजे 5,000, पुरुषोत्तम कुड 2,000, नंदकुमार घरस सरपंच 10,000, मनोहर महाडिक 1,000, संदीप वजे 3,628, जयेश रघुनाथ पाटील 5,000, जगदीश मात्रे 2,500, जगन भोईर 5,000, अविराज पाटील 3,000, पाटील रिसॉर्ट 5,000, भरत अण्णा घरत 10,000, दत्तप्रसाद कोल्हापूर 10,000, जय जयवंत घरत 3,000, साई गणेश वेल्डिंग वर्क्स रवींद्र भास्कर तर्फे 3,000, एकनाथ विठ्ठल पाटील 5,000, गंगूबाई रामचंद्र भोईर, रमेश रामचंद्र भोईर 2,251, रोशन पाटील खांबाला 2,500, सुधीर काशीनाथ मेहेर चित्तीची रिसॉर्ट 5,000, सुरेश काशीनाथ पाटील 2,000, महेश नारायण घरत 2,000, जयेश रघुनाथ पाटील 5,000, हरेश्वर पाटील 5,000, वासुदेव गौऱ्या पाटील 10,000. यांचं खूप खूप धन्यवाद आणि आभारी आहोत तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. असंच तरुणी सर्व देणगीदारांचे मनापासून हार्दिक आभार. धावसंख्या 34 आहे. शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक बघायचा आहे. सिंगल्स तिकडे मिळेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 35. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला एक असा खेळाडू ज्यांनी सगळ्यात कमी वयामध्ये रिटायरमेंट घेतली, पार्थिव पटेल यांनी वयाच्या 35व्या वर्षी रिटायरमेंट घेतली होती. हा कडक शॉट, जबरदस्त ऑफ साईडला कट केला आहे. या धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 36. ऑस्ट्रेलिया संघाने टेस्ट क्रिकेटमध्ये इंडिया टीमला 36 धावसंख्येवर ऑल आउट केलं होतं. हा सुद्धा खूप मोठा रेकॉर्ड आहे. धावसंख्या 36. पुन्हा एकदा फुल पिच डिलिव्हरी, डीप लॉंग ऑफ लाईक खेळाडू आहे बघायचा आहे. जंप मारली होती चेंडू कलेक्ट करण्यासाठी. तर लक्षात ठेवा बघा, कारण काल जे पराभूत झालेले संघ आहे, आज जे पराभूत होतील, तर त्यांना हात जोडून विनंती आहे, उद्या तुमच्या सगळ्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. सगळ्यांनी यायचं आहे. बघा हा इतिहास, 4 षटकांचा 5वा चेंडू डॉट गेलाय. गुड बॉल, गुड बॉल, अतिशय चांगला चेंडू. व्हॅरिएशन बघा, एक्सलेंट टायमिंग. या गोलंदाजाचे जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि इकडे आतापर्यंत बघितलं 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. आणि बघा पहिलं षटक, दुसरं षटक, तिसरं षटक, चौथं षटक, याचा 5वा चेंडू डॉट गेला, म्हणजे हा सुद्धा इतिहास आहे. शेवटचं षटक आहे बघायचं आहे. जास्तीत जास्त धावा आल्या पाहिजे. आमच्या सर्व रसिक माईबाप, जनता जनार्दन आणि व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख मान्यवर असलेले सर्व माऊली मुली, यूट्यूबच्या माध्यमातून जे रसिक प्रेक्षक आज या
मॅचचा आनंद घेतात त्या सगळ्यांचं मनापासून आयोजकांच्या वतीने आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. चिराग पाटील शेवटचं षटक. तर ये आहेत स्विंगचे सुलतान. पहिला चेंडू दांडी गोल. मी आहे पॉवरफुल, मी केली तुझी दांडी गोल. त्रिफळाची बात. न्यू बॅटर. हितेश विराटचा टेनिस विश्वातील टायगर म्हणून हितेशची ओळख आहे. हाईट बघा, बाहू बघा, बाहुबली हितेश. सिक्सर टायगर. हो पहिला चेंडू बॅट अँड पॅट. चेंडू ट्रॅव्हल झालाय या ऑन साईडला. कलेक्ट करतायत. दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव. चांगला थ्रो आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सिंगल्स मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 38. 38. प्रियांक आणि पार्श्व थोडंसं साईटला प्रॅक्टिस करा. मला माहिती आहे पुढच्या वर्षी तुम्हाला ही स्पर्धा खेळायची आहे. स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये तुम्ही चेंडू बघितला. पुन्हा एकदा सिंगल्स. मी सांगितलं ना बघा, चिरागची एक खासियत आहे. कारण चिराग जेव्हा बीमर टाकतो ना तेव्हा तो ब्लॉकऑल मध्ये अटॅकिंग गोलंदाजी करतो. ही चिरागची खासियत आहे. संधी देत नाही परेश. खरोखरच चिरागसाठी प्राइज आलेला आहे. हॅट्रिक साठी परेश भोरकडून 500 रुपये. आता मात्र बघा खेळायचा होता सांदपड्याला, चेंडू गेला मानपड्याला. फुटबॉल चालू आहे का क्रिकेट चालू आहे? एक एक धाव महत्वाची आहे. बघा चिराग किती थोडासा राग आहे चिराग, कारण त्यांना माहित आहे एक एक धाव किती महत्वाची आहे. 42. खरोखरच नितीन सर आता पाहायला भेटलं. इकडे धावू का तिकडे धावू, इकडे बॉल पकडू का तिकडे बॉल पकडू. 42. आता चिराग बघा विठ्ठलाप्रमाणे दोन्ही कमरेवर हात ठेवलेला आहे. महेंद्र. हो क्या बात आहे. खरोखर बघा हा चेंडू बघा, स्विंग नाही टाकला हा चेंडू. बीमर थोडासा वेगवान तिकडे गेला. तरी सुद्धा नाराज आहेत. महेंद्र पाटील खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. बघा परेश, एक गोष्ट धन्यवाद डीजे. एक गोष्ट मी सांगतो, 5वं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूचा 5वा चेंडू डॉट, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, म्हणजे 5 चेंडू आहेत ना, जो 5वा हे सगळे डॉट गेलेले आहेत. हा सुद्धा इतिहास झाला एक. खरोखरच मला, कारण की चिराग पाटीलला मी अनेक वर्ष बघतोय, चांगली बोललेबाज करतोय, गोलंदाज करतोय आणि आता सुद्धा गोलंदाजी चांगलीच चाललेली आहे. आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूला विकेट आला तर 200 रुपये पारितोषिक परेश भोईर यांच्याकडून. स्कूप क्या बात आहे. थोडासा गॅप मिळाला पाहिजे होता. सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये हा स्ट्रोक्स तुम्ही बघितला. सिंगल्स मिळाली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 43. आता करायच्या 30 चेंडू, 44 धावा. कमान डीजे. चांगली गाणी झाली पाहिजे. आगरी कोळी गीत. तसंच
आमच्या अमेरिकेवरून सुद्धा स्पॉन्सर आला आहे रोशन पाटील. त्याचं आज ओनर म्हणजे हॉटेल आहे, स्वतःचं खुद्द मालक रोशन पाटील यांचं सुद्धा योगदान आहे टुर्नामेंटसाठी. सेकंड प्राइज 25,000 रुपये त्याचा देणगी आलेली आहे रोशन पाटील यांच्याकडून. आणि आमचे चषक आहेत ते 6 ट्रॉफी आपण बघत आहोत. महेश वजे यांच्याकरते महेश वजे व मदन वजे. हॅलो, पारितोषिक आलेलं आहे प्रत्येक शिक्षकासाठी 100 रुपये. टिप्पा यांच्याकडून पैसे आलेले आहेत. प्रत्येक षटकाराला जगदीशने षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला 100 रुपये. दरबार में लोग आते हैं, उसके दरबार में लोग आते हैं। आने जाने वाले लोग कोई कोबरा खाता है, कोई बकरा खाता है। आने जाने वाले लोग कोई कोबरा खाता है, तो कोई बकरा खाता है। मेरे बाया का नाम, मेरे दिल का नाम, मेरे बाया का नाम, मेरे दिल का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम। नितीन सर, तुम्हाला एक सांगू इच्छितो की आकाश घरत पाटील आणि दिवेश पाटील हे दोघं बंधू आहेत. धन्यवाद डीजे. यांचे दोघं बंधूचे वडील आलेले आहेत. तर तुम्हाला काय सांगायचं आहे? तर दोन सख्खे भाऊ आहेत, वडील आलेले आहेत. हॅलो, म्हणजे मजा येईल. 44 धावा करायच्या आहेत. हॅलो हॅलो, खरोखरच प्रत्येकची मोटरचे कर्णधार दिवेश पाटील आणि जय बिलोजी स्पोर्ट्सचे कर्णधार आकाश पाटील यांचे वडील सुद्धा हजर झालेले आहेत. आणि आमने सामने आपण सामना बघत आहोत. त्यांचे वडिलांचं काय मनोगत आहे ते आपण व्यक्त करत आहोत. तुम्हाला काय वाटते बाबा? तुमचे दोन्ही मुलं खेळत आहे, क्षेत्ररक्षण करत आहे आणि बॅटिंग सुद्धा करत आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे? हॅलो, सपोर्ट आता बिलोजी मित्र मंडळ खांबाला दोन्ही आपले संघ आहेत. आकाश पाटील माझा, दिवेश पाटील माझा आहे. प्रचिती पण आपली टीम आहे, आकाश आणि मग बिलोजी स्पोर्ट पण आमची टीम आहे. पण सहकार्य बिलोजी स्पोर्टला करू आपण. खांबाला गाव आहे आपला. खरोखरच नितीन सर, तुम्हाला काय बोलायचं आहे या म्हणण्यावर? नाही, आता बाबा तर राहिले आणि बाबांनी सांगितलं, कारण दोन्ही पोरं माझीच, काय टेन्शन नाही. काय झालं तरी ट्रॉफी माझ्याच घरी येईल. खरोखरच बाबा तुमचं अभिनंदन. तर चला लेडीज अँड जेंटलमॅन, स्टार्ट ऑफ द मॅच. बिलोजी स्पोर्ट्स खांबाला अँड प्रचिती मोटर्स बोलींचा प्रथम फलंदाजी करताना जवळजवळ 43 धावा केलेल्या आहेत आणि आता 30 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. 44 धावा कराव्या लागतील प्रचिती मोटर्स बोलिंज या संघाला, नाही बिलोजी स्पोर्ट्स खांबाळा या संघाला.
हॅलो मेघन पाटील स्टेजचा संपर्क साधावा. मेघन पाटील. तर मित्रांनो आज तुम्ही इकडे बघत आहात तर सगळ्यात प्रथम 6 ट्रॉफ्या सन्माननीय महेश वजे परिवार यांच्याकडून. मात्र एक अनाउन्समेंट करायला मी चाललोय. यावर्षी तुम्ही 6 ट्रॉफ्या बघतायत. दादानी सांगितलंय, महेश वजे दादानी, पुढच्या वर्षी 12 ट्रॉफ्या दादांकडून दिल्या जाणार आहेत. 12 ट्रॉफ्या. जोरदार टाळ्या. टाळ्या. हॅलो भूपेंद्र बघतायत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला तुम्ही बघतायत आकाश पाटील, नॉन स्ट्राईकला आहे जगदीश. आकाश आणि जगदीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडू 44 धावा, 14 धावा एक्स्ट्रा आहेत. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन, जागा बनवायची होती. क्या बात आहे बघा. हा चेंडू जातोय वन बाउन्स मध्ये डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामधून. 4 धावा. आलिया गावात अजब वरात. आगरी कोळी आहे तर आगरी कोळीच गाणे होऊन जाऊन दे मित्रांनो. इंटरनॅशनल इंडियन टीम मध्ये परेश जो एक्स्ट्रारक्षक होता त्याचं नाव होतं साबा. राजकारणातील फेमस व्यक्ती होते आबा. आणि इकडे आलेत या दोन्ही भावांचे बाबा. बाबा. यस यस सर. दोन्ही भावांचे बाबा आलेले आहेत. फक्त त्यांचा पाठिंबा बिलोजी स्पोर्ट्स, कारण की त्यांच्या गावामधून टीम बिलोंग करते म्हणून त्यांनी सपोर्ट केलेला आहे आकाश पाटील यांना. आकाश पाटील पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन पुल करतायत. जागा बनवली बघा सनसणीत दणदणीत. हा मिळतोय ब्रँडेड चौकार. खरोखर खरोखरच नितीन सर बघूया आता हवाई फायर होत आहे. चौकार आणि षटकार. खरोखरच बाबाचा चमत्कार आहे. आज बाबा ग्राउंड वरती आहे आणि बाबाने आशीर्वाद दिलेला आहे. तुम्हाला काय. हो यस. आता शिर्डीतले साई बाबा आणि पुन्हा एकदा बाबा इकडे आहेत. बाबा खुश आहेत आपल्या मुलावर, कारण दोन्ही मुलं हृदयातील काळीज आहेत ही दोन्ही मुलं बाबांच्या. आणि कोणी जिंकून दे शेवटी माझा मुलगा जिंकणार आहे. 2 चेंडू आतापर्यंत. आता संदीप पाटील यांचा रेकॉर्ड बरोबरी करतील का. लागोपाठ 3 चेंडूवर 3 चौकार. 2 वर 2 लागलेत. आता बघायचं आहे. वेट अँड वॉच. यस. यांच्या वडिलांचं नाव आहे महेंद्र पाटील. नाही पॉइंटच्या वरून मारायचा होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू आहे. व्हाईटचा इशारा. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 9. 44 धावा चेस करायच्या आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे या मैदानावर. तुम्ही बघतायत सध्या 27,820 रसिक प्रेक्षक मैदानावर आहे. उद्या गर्दी होईल. शॉट ऑफ लेन चेंडू आकाशाला गवसणी घालणारा हा चेंडू पार होईल का. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार. आकाश पाटील. बॉल आलेला आहे. चेंडू आलेला आहे ग्राउंड मध्ये. यस सर. नितीन सर तुम्हाला काय बोलायचं आहे. 2 मॅचेस आपण बघायला भेटलं. आकाश पाटील यांची फलंदाजी होत नव्हती, परंतु महेंद्र पाटील यांचे बाबा आल्यापासून त्याचे हवाई फायर होत आहे. आकाश पाटीलचे बाबा. आकाश पाटीलचे बाबा. खरोखर बघा बाबांचा पायगुण आता अतिशय चांगला आहे असं म्हणायला हरकत नाही. पापा यहाँ बैठे, बेटा क्या बल्लेबाजी वहाँ पे कर रहा है. एखाद्या वडिलांसाठी प्राऊड फील ही गोष्ट आहे का मुलगा आज बॅटिंग करतोय. 500 रुपये दादानी लावलेले आहेत. नाव काय नाव. प्रत्येक षटकाराला 100. क्या बात आहे. धन्यवाद दादा. हॅलो. दीपा. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. वसई प्रगतीचे बँकचे माजी अध्यक्ष प्रकाश भोईर यांचं आगमन झालेलं आहे आणि प्रचिती मोटर दीपक म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे.
दिवाणमान तुमचं स्वागत आहे. शॉर्ट ऑफ प्लेन पुन्हा एकदा पुल केलाय आहे. आता मात्र हा गेम प्लॅन बघा, एका खेळाडूच्या मागे दुसरा खेळाडू. धावसंख्या 16. पहिलं षटक प्रगतीपथावर 44 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 16. हॅलो चेक. भूपेंद्र आकाशने ही मॅच फिनिश केली तर नवनीत पाटील दादांकडून 2000 रुपये देण्यात येतील. धन्यवाद. धावसंख्या ती म्हणजे 17. नवनीतजी पाटील धन्यवाद. मॅच फिनिश करा, 2000 रुपये मिळवा. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन. हॅलो गुड नितीन सर, एक मिनिट. आपण मान सन्मान करणार आहोत. 17 विदाउट हॅलो लॉस. वसई प्रगतीचे माजी अध्यक्ष प्रकाश भोईर यांचा मान सन्मान करण्यात येत आहे. वसई शेतकऱ्याचे चेअरमॅन किरण पाटील यांच्या हस्ते. आणि तसंच देणगीदार डॉक्टर आनंद जाधव यांच्याकडून 2100 रुपये आलेले आहेत. डॉक्टर यादव कडून 2100 रुपये आलेले आहेत. हॅलो सर बघायचं आहे कारण मिड ऑफला तिकडे चेंडू जातोय. सिंगल्स नक्की मिळेल आणि सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 18. तर व्हिडिओ कॉल मधून सुद्धा हार्दिक शुभेच्छा येत आहेत. तसंच दादांच्या आमचे दीपक म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान करण्यात येत आहे. सुरेश पाटील यांच्या हस्ते, सुरेश वजे यांच्या हस्ते. सुरेश पाटील यांच्या हस्ते दीपक म्हात्रे यांचा मान सन्मान करण्यात येत आहे. दिवेश अरे विजय अठरा धावसंख्या ती म्हणजे 18. दिवेश पाटीलला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर 1 पीस गोलंदाज आहे. चांगली व्हरायटी दिवेश कडून सकाळपासून आम्ही बघितलंय. फुलपीट डिलिव्हरी आहे, एलिव्हेशन कमी आहे आणि बघा ड्रॉप द कॅच, 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स आणि 4th बाउन्स. चेंडू आउट ऑफ पार, मिळतात धावा 4. धन्यवाद. धावसंख्या ती म्हणजे 22. अजून अर्धा पल्ला गाठलेला आहे. अजून 22 धावा करायच्यात. 44 धावांचं टार्गेट आहे. धावसंख्या ती म्हणजे 22. दिवेश पाटील स्वतःच्या विचारामध्ये आहे, काहीतरी वेगळं व्हेरिएशन झालं पाहिजे, विकेट काढली पाहिजे. फुलटा चेंडू आहे. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर नाही आहे. दोघांची झाली टक्कर. कोणाला आली का चक्कर? खरं इजा झाली असेल तर कमिटी मेंबरने स्प्रे घेऊन जायचं आहे आणि प्लेअरची दखल घ्यायची आहे. 23 धावसंख्या 23 आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा सामना. 2 दिग्गज संघ इकडे आहेत. तुम्ही बघत आहात दिवेश पाटीलला
गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम विरार पुन्हा एकदा बॅकफूट पंच करतायत. जगदीश भोईर यांना पारितोषिक आलेल्या टिपाकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. पुढे आले कॉफी बुक स्टाईल मध्ये स्टायलिश फटका. चेंडू बघा मैदानाच्या बाहेर जातोय. अप्रतिम एक्सलेंट कॉफी बुक स्टाईल मध्ये हा येतोय या आगरी प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार. 28 धावा. आजचा दिवस खरोखर गाजला. गुलमोहर मैदान पुरापाडा आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग अर्नाळा ते बोळिंज विभाग सन्मान्य अध्यक्ष नितीन पुरकर साहेब संपूर्ण पदाधिकारी आणि सर्व आपले जे मावळे यांनी खरोखर 4 चांद लावले परेशजी असं म्हणायला हरकत नाही. कालचा पहिला दिवस होता, आजचा दुसरा दिवस आहे. उद्या ग्रँड फिनाले आहे. उद्या जगदीश पाटील आहे, उद्या दादूस आहे आणि सोनाली भोईर. तिन्ही सिंगर आहेत आणि 3 सिंगर आल्यानंतर काय मजा येईल उद्याच्या दिवशी. खरोखरच नितीन सर उद्याच्या दिवशी मजाच मजा आहे. आणि बघा डोनाल्डचा प्रतिसाद किती प्रतिसाद भेटत आहे. सुधीर काशीनाथ मेहेर सकाळीच त्यांनी विजिट दिली, त्यांनी 5,000 रुपये देणगी स्वरूपात दिलेला आहे. सुरेश काशीनाथ पाटील 2,000, महेश नारायण गरत 2,000, हरेश नारायण पाटील 5,000, वासुदेव गौऱ्या पाटील 10,000, डॉक्टर आनंद जाधव अर्नाळमध्ये क्लिनिक आहे त्याने डॉक्टरांनी सुद्धा 2,100 रुपये दिलेले आहेत. धन्यवाद डॉक्टर साहेब. हो सध्या जर बघितलं परेशजी थोडंसं एंटरटेनमेंट करायचं बोललं तर डॉक्टर आणि गॅरेजवाले यांचं ATM नेहमी एकदम भरलेलं असतं असं म्हणायला हरकत नाही. खरोखरच नितीन सर त्यांचं ATM रोजची मालमत्ता आहेत. ATM भरलेलंच असते. आणि डॉक्टर साहेब आले दयावान आहेत, दानशूर व्यक्ती आहेत. 18 चेंडू 16 धावा. पहिला चेंडू आहे, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. खेळायचा होता अंधेरी, चेंडू गेला बोरवली. खेळायचा होता पुणे, गेला ठाणे. सिंगल्स मिळाली. खरोखरच सलीम काजी यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या मीटिंग व्हायच्या त्या सलीम काजी यांच्या ऑफिसमध्ये कधी कधी व्हायच्या, ते सुद्धा आलेले आहेत. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. 17-15. रवीला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर 17 चेंडू 15 धावा. डीप लॉंग ऑफचा एक खेळाडू थोडासा पुढे बोलवला. आता मात्र बघा दांडी गोल झाली आणि पुढे येण्यासाठी भाग पाडलं या फलंदाजाला परेश जर बघितलं. कारण बघा हीच तर रवीची खासियत आहे आणि फलंदाज तिकडे बाद. खरोखरच त्यांचे बंधू अद्रिश यांचं आगमन झालेलं आहे. न्यू बॅटर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो जय म्हात्रे. जय म्हात्रे बघा कारण जय म्हात्रेकडे खरोखर क्लासिकल आहे, गुणवत्ता आहे, टायमिंग आहे, टेम्परमेंट आहे आणि या सगळ्या गोष्टी जय म्हात्रेकडे पहिल्या मॅच मध्ये जेव्हा जय मॅन ऑफ द मॅचचा हिरो झाला तेव्हा आम्ही त्या गोष्टी जय म्हात्रे यांच्याकडे बघितल्यात. बघायचंय आता काय करतोय रवी. अक्रॉस क्रिकेट सक्सेसफुल होत नाही. जय म्हात्रे चांगला चेंडू आहे, चेंडू जातोय डॉट. 15 चेंडू 15 धावा.
15 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. एक एक धाव, एक एक चेंडू महत्वाचा. ही मॅच परेश पक्की मजा येईल खरं या खरं. मॅचला. खरोखर नितीन सर पक्की मजा येणार आणि वन द कॅच. काय कॅच पकडीलाय, एक नंबर कॅच पकडीलाय. आणि नितीन सर तुम्ही बघितला हा प्लेअर शतकेंची आत्तीसबाजी केलेली नेक्स्ट मॅचला आणि त्याचं पहिल्या मॅचला छक्के आणि चौकाराची आत्तीसबाजी आणि त्याचाच कॅच पकडलेला आहे दिवेश पाटील. आणि तसंच त्याची जागा घेण्यासाठी धन्यवाद डीजे. त्याची जागा घेण्यासाठी धुरंधर फलंदाज आज चिराग पाटील मैदानामध्ये उतरत आहे. खरोखरच गेल्या मॅचला ते जर टिकून असते तर त्यांनी शतकेची आत्तीबाजी केली असते आणि सामना जिंकून दिला असता. या चिराग मात्र यांच्याबद्दल परेश जी म्हणायचं झालं तो एक बार इन्होंने अगर कमिटमेंट कर दी तो उसके बाद में ये तो अपने आप की भी नहीं सुनता. क्या बात आहे सर. अल्लाह अल्लाह उर्फ अल्लाह अनिल आलेला आहे आणि चांगलीच गोलंदाजी करतो. आपण नेक्स्ट मॅचला सुद्धा बघितलेलं मॅच- चांगली गोलंदाजी केली परेश होती. मॅच जिंकायची असेल तर अल्लाहला भरायला लागेल धावसंख्येचा गल्ला. खरोखरच गाव संख्येचा गल्ला भरायला लागेल आणि गल्ल्यामध्येच बॉल टाकावा लागेल. उलटा चेंडू आहे बघायचा आहे, मोठी विकेट आहे. क्या बात आहे. वन द कॅच ओमकार कुडू आणि वन द कॅच घेतलेले. काय कॅच पकडला ओमकार. एक नंबर आगरीची शान आन बान शान ओमकार कुडू. प्रचिती मोटर टीम मधून खेळतो ओमकार देसाई. हर काय कॅच पकडलाय ओमकार कुडू. ओमकार देसाई नाही आहे, नाम है ओमकार. आणि दुर्गेश कुडू तुम्हाला सांगितलं, तुम्ही अनाउन्स केला दुर्गेश कुडू डॅन्सर. पैसे घेऊन झाले 500 रुपये. दुर्गेश कुडू यांनी 500 रुपये देवाला चालला ओमकार कुडूला. 500 रुपये देवाला चाललाय दुर्गेश कुडू बेस्ट डान्सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओमकार यांनी परेश जर बघितलं तर सांगून दिलेलं आहे. जीस हॅट्रिक वर गोलंदाज आहे आणि स्कोर झालाय 29. हॅलो. खरोखरच अति चांगला विकेट घेतलेला आहे आणि अतिशय चांगलाच कॅच पकडलेला आहे चिराग. रवी हॅट्रिक वर आहे. परेश खरोखरच हॅट्रिक मारतोय का बघूया. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक रवी आपल्या नावावर करणार का. 2 दिग्गज फलंदाजांना बाद केले. हॅट्रिक बॅटर 500 रुपये आलेले आहेत नरेश म्हात्रे यांच्याकडून. हितेश भोईर ही हॅट्रिक होणार का. जलाउद्दीन सरांची आठवण करून देईल का. येणारी वेळ सांगेल. देणार हितेश. देणार देणार सर देणार. आता बघ हा गोल्डन बॉल टाकेल. थोडस गॅप मध्ये चेंडू तिकडे जातोय. या स्वीपर कव्हर मध्ये 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकले. ती म्हणजे 31. आमचे काजी बिल्डर्स यांचा सत्कार करण्यात येत आहे. अद्रिश काजी नितीन दादा पुरकर अध्यक्ष. सत्कार करण्यात आहे नितीन दादा हस्ते. बघा तुम्हाला जे बक्षीस द्यायचं आहे विनंती आहे. बघा कॉमेंट्री करताना आणि प्रत्येक चेंडूमध्ये पहिल्या षटकानंतर तुम्ही चिठ्ठी आणि पैसे पाठवून द्या. षटक संपल्यानंतर तुमचं बक्षीस अनाउन्समेंट केलं जाईल असं आयोजकांनी मला सांगितलेलं आहे. आता मध्ये कोणाचंही अनाउन्समेंट होणार नाही. षटक संपल्यानंतर तुमचं जे काय नाव आणि पैसे इकडे जमा झाले पाहिजे. सन्मान्य रमेश पाटील उर्फ बारक्या पाटील बोलिंच खारोडी 200 रुपयाचा पारितोषिक विकेट घेतल्यावर. सन्माननीय कदरीश काजी साहेबांचं आगमन इकडे झालेलं आहे. अधीश साहेबांबद्दल बोलायचं तर आगरी प्रीमियर लीगच्या जेवढ्या मीटिंग अर्नाळ्यामध्ये झाल्या म्हणजे जवळजवळ 10 ते 12 मीटिंग त्यांनी आपलं ऑफिस आगरी युवा प्रतिष्ठान ह्या संस्थेसाठी पूर्ण असं फ्रीमध्ये उपलब्ध करून ठेवलेलं विथ चाय पाणी. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे खरोखर आभारी आहोत. थँक्यू सर. तुम्ही अशीच आम्हाला सहकार्य करत जा आणि आमचा उत्साह वाढवत जा. धन्यवाद.
खरोखरच मनापासून धन्यवाद अग्रीस काजी सर. बघूया नितीन सर तुम्हाला काय वाटतं या सामन्याबद्दल. तटीचा सामना आहे आणि ओपनरचा बॅट्समॅन सुद्धा आहे जगदीश भोईर. जगदीश भोईर आहेत. 12 चेंडू 13 धावा. हे षटक खूप महत्वाचं आहे. फुलपीची डिलिव्हरी आहे ऑन साईडला बघायचं आहे. मिड ऑन ओव्हर डीप लॉंगॉनला एक शतरक्षक तिकडे येतोय. थ्रो येईपर्यंत 2 धावा तिथे कंप्लीट होत आहेत. यस सर. 2 षटकारासाठी जगदीश भोईर यांना 500 रुपये पारितोषिक परेश भोईर कडून. 2 षटकार लगातार 2 षटकार 500 रुपये परेश भोईर कडून. तसेच 2 षटकासाठी मेघन पाटील यांच्याकडून सुद्धा आलेले आहेत 500 रुपये. गुड बॉल. चांगला चेंडू आहे. ब्लॉकल मध्ये अटॅक स्वतः गोलंदाज धावतात बघायचा. मिडॉन क्षेत्रामध्ये कॉल दिला होता. पुढे आले मात्र सावरून घेतलं. थांबून घेतलं. यू वेट म्हणून सांगितलं. 34 धावसंख्या 34 धावा करायच्या 44. गांजा ग्रुप काय ग्रुप आहे. गांजा ग्रुप सचिन पाटील यांच्याकडून जगदीश भोईर यांना 1 षटकारला 500 रुपये. गांजा ग्रुप वाह क्या बात है. आता ग्रुपचं चांगलं नाव आहे मात्र सप्लाय कुठून होते बघायला लागेल. चौतीस. पुन्हा एकदा दिविश तेच तर राहणार. चेंज ऑफ पेस केला होता बघायचा. डायरेक्ट हातामध्ये ड्रॉप द कॅच. सूर्याची किरण समोर आली. खरोखरच कॅच ड्रॉप तर मॅच ड्रॉप. ही कॅच किती महत्वाची होती. खरोखरच किती सर. महत्वाची. खरोखरच सर कॅच ड्रॉप तर मॅच ड्रॉप. अरविंद पाटील जगदीश भोईर यांच्याकडून 1 षटकारला 500 रुपयाचा आलेल्या आहेत. हितेश भोईर रामा पाटील यांना 3 षटकारला 500 रुपये. क्या बात आहे. बक्षीसवर बक्षीस. आज त्यांचा वाढदिवस आहे. ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय. खेळाडू तिकडे अवेलेबल आहे. बघा प्राइस मला वाटतं आता परेश 3 षटकार नाही 1 षटकारासाठी Yes, लावलं sir. तर त्याचा हुप्स वाढेल. यस यस 1 षटकारासाठी 500 रुपये आहेत अरविंद पाटील जगदीश भोईर यांना. आणि तुम्ही बघत आहात आपण ओपनरचा बॅट्समन जगदीश भोईर हे टिकून खेळता मॅच घेऊन चालतात. तुम्हाला काय बोलायचं आहे. येस सर. कारण ते सिकंदर आहेत सुलतान आहेत. त्यांना माहिती आहे विकेटवर जर मी उभं राहिलो तर मी इतिहास घडू शकतो. खरोखरच सर 2 मॅचला फ्लॉप गेलेला परंतु या मॅचला ते मॅच घेऊन चाल. त्यांना माहित आहे हा अंतिम सामना आहे आणि मॅच घेऊनच खेळलं पाहिजे आणि जिंकणं सुद्धा गरजेचं आहे. 8 बॉल 7 रन. 1 चेंडू डॉट 1 विकेट. चमत्कार आणू शकतो या मॅच मध्ये. बॅकफुट पंच गुड साऊंड. डीप लॉंग ऑफला बघायचं आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला. चुकीला माफी नाही परेश. यस सर मी म्हणलेलो चुकीला माफी नाही. कॅच ड्रॉप तर मॅच ड्रॉप. तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. मॅच जबरदस्त चालू आहे. कधी बघायचं आहे कारण क्रिकेटच्या नाण्याच्या 2 बाजू असतात. जय आणि पराजय. छापा आणि काटा. ऊन आणि सावली. चंद्र आणि सूर्य. त्याप्रमाणे क्रिकेट आहे. कधी कुठे झुकेल काही सांगू शकत नाही कारण दिवेशला माहिती आहे एक धाव किती महत्वाची आहे. पुन्हा एकदा पुलपीट डिलिव्हरी आहे बघायचं आहे. डायरेक्ट हातात आहे. खरोखर सर उद्या सुद्धा आम्हाला मजा येणार आहे. नितीन सर आणि तुकाराम सर यांच्या दोघांमध्ये आमना सामना शक्कर की टक्कर बघायला भेटणार आहे आम्हाला. धावसंख्या ती म्हणजे 40. इंग्लंड टीमने वन डे क्रिकेटमध्ये 300 धावा 40 वेळा केल्या होत्या. पाणी 40 धावा. ग्राउंड वरती पाणी गेला पाहिजे. कमिटी मेंबर मेघन पाटील वैभवदा. 6 चेंडू 4 धावेंची गरज कंपल्सरी करायची आहेत. आता आपल्याला नितीन सर डीजेला संधी दिली पाहिजे. चांगली गाणी होते. आगरी कोहली कॉमन डीजे. DJ
जत्रला दैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे जत्रला माझी तसेच 6 चेंडू 4 धावा. धन्यवाद. हॅलो. तसेच आमच्या आगरी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन दादा पुरकर यांचं खूप खूप मेहनत आहे आणि ते सर्व टीमला घेऊन चालणार आहेत. आणि दादा तुम्हाला बनावं घेतलं तर नितीन दादा सर साठी बोलावं गेलं तितकं कमी. त्यांची रूपरेखा, त्यांचं लिहिणं, त्याचा अनुभव. चला परेश, असं म्हणतात ना का देवगडचा हापूस आंबा, कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा आणि पुण्याचा येवलेचा जो आता आलेला आहे आमच्या स्टेजवर, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्पेशल पुण्यावरून हा चहा आलेला आहे. सगळ्यांजवळ येईल, सगळ्यांना भेटेल, टेन्शन घेऊ नका. 6-4 बघा, क्रुशल कंडिशनमध्ये मॅच आहे तर कोणी पारितोषिक सध्या तरी लावू नका प्लीज. बघा मी सांगितलं ना, एक एक धाव महत्वाचे आहे. 5 चेंडू 3 धावा. खरोखरच नितीन सर एक एक धाव महत्वाचे आणि एक एक जगदीश भैरी एक एक धाव महत्वाचा पाठलाग करत इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि खरोखर ओपनरचा बॅट्समन आज मॅच घेऊन चालत आहे. बॉलरचं नाव वेदांत. पाच 3 ऑन साईडला चेंडू मिड विकेटला आहे. वेगाने प्रयत्न केला होता. 2 धावा इक्वल झालेले आहे. फक्त एका धावेंची गरज. खरोखरच एकेरी दुकेरीमध्ये चाललेलं आहे. गरज आहे तितकेच शॉट मारतात कव्हर शेडमध्ये आणि एक एक 2 धावाचा पाठलाग करत टीम विजेतापर्यंत पोचत आहे. क्या बात आहे. बघा एक एक धाव महत्वाची असते परेश. क्रिकेट असून दे, अभ्यास असून दे, ऑलिम्पिक असून दे, निवडणूक असून दे, एका ओटनी मीरा भाईंदर मध्ये इतिहास घडला होता. खरोखर सर एक एक धावाचे महत्व आहे. 6 बॉलमध्ये 6 होता परंतु 6 चेंडूमध्ये 1 धाव नाही होत. एक प्रत्यक्ष बघितलेलं आहे. हितेश भोईर आज यांचा वाढदिवस आहे. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या हितेश तुला लाख लाख हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्या आग्रीवा प्रतिष्ठान तर्फे सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा. संध्याकाळी आपण सेलिब्रेशन करूया. चला, वाईटनी सगळं काही संपवून टाकलेलं आहे तर संघ विजयी इकडे झालेला आहे. संघाचे अभिनंदन. धन्यवाद. खरोखरच नितीन सर आज त्यांचे वडील आल्यात, आकाश पाटीलचे वडील आल्यात म्हणून आज विजेता संघ ठरलेला आहे बिलोजी स्पोर्ट्स. हॅलो, टोच आपला उशिरा होईल. आता ब्रेक घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटं ब्रेक होईल. सामना थोडा 10-15-20 मिनिटांनी चालू होईल. थोडा ब्रेक घ्या, विश्रांती घ्या, डीजेचा आस्वाद घ्या, नाचा गा, काय करायचं ते करा. आता डीजे वाजणार आहे आगरी खोलीमध्ये.